हॅलो गाईज वेलकम बॅक. वेलकम नाही, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर इनसेपरेबल. नाही बोलून घे तू, नाही बोलून घे तू. काय तुला अजून काय रामायण सांगायचं तू सांगून दे. नाही मला एक बोलू दे फक्त. हॅलो. हा नाही बोलून घे. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. अजून हॅलो गाईज, कसं काय? स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. हे सगळं घेणार आहे मी. तो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आणि आज आम्ही तुम्हाला काहीतरी एक प्रोडक्ट नाही, मी नाही म्हटलं स्पेशल. शिवानी तूच म्हटलं. मी जर म्हटलं असतं ना, तू म्हणतच असते की आज मी तुला माहिती नाही की आज तुम्हाला काहीतरी आलं होतं पण माझ्या लक्षात होतं. मी म्हटलं की तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवायचं आहे. सो आज हा जो ब्लॉग आहे, आम्ही एक करून घे. चला हात लावून घे. तू लावून घे केसांना हात लावून घे. बस रेडी. नाही, आपण अजून 1 मिनिट देऊ हिला करायला हे सगळं करायला. करून घे तू. स्टार्ट झालंय. स्टार्ट ऑलरेडी. त्यांचं स्वागत पण झालेलं आहे. हां, तर मी सांगत होतो की तुम्हाला आज ब्लॉग मध्ये काहीतरी एक चांगला प्रोडक्ट दिसणार आहे. त्या प्रोडक्ट आणि तो आम्हाला खूप जास्त युजफुल आहे. तुम्हाला आहे की नाही माहित नाही, कारण की आमच्याकडे असणार आहे. चेतन असा कसा बोलू शकतो? ठीक आहे, तर आमचा मेन कन्सर्न पुण्यामध्ये सध्या असं चालू आहे की इथे पुण्यामध्ये पाऊस पडतोय, ऊन, आणि इतकं ह्युमिड वातावरण होत आहे ना. म्हणजे पाऊस पडतोय मग ऊन पडतंय, तर लिटरली खूप गरम होते. तर आमच्या जर रूम मध्ये कळतच नाही भाई की गरमी अशी, म्हणजे थोडा पाणी पडतो आणि खूप सारी ऊन पडते. मग ते कसं ना ह्युमिड होऊन जाते. असं चिडचिड वाटतं. आता पण हॉल गरम वाटते. सो आम्ही ना खूप म्हणजे असं दिवसांपासून एक कूलर बघत होतो जो आमच्या हॉलमध्ये जाणार, कारण की आमचा हॉल ना थोडा मोठा आहे. तर याच्यामध्ये आम्हाला AC वगैरे तर नाही. आम्ही जेव्हा आमचं स्वतःचं घर घेऊ तेव्हा आम्ही लावू. पण आता आम्हाला इथे आम्ही फ्लॅटमध्ये आहे, आमचं रेंटचा फ्लॅट आहे. सो आम्हाला आमच्या हॉलसाठी कूलर पाहिजे होता. बेडरूममध्ये AC आहे, पण आम्हाला हॉलमध्ये पाहिजे होता, किंवा असा पोर्टेबल कूलर पाहिजे होता जो आम्ही सेकंड बेडरूम जी आमची आहे त्याच्यामध्ये ठेवू शकतो. किंवा शिवानीला किचनमध्ये जर गरमी झाली तर कूलर लावू शकतो किचनमध्ये डायरेक्ट. म्हणजे असं कसं उचलून नेता आलं पाहिजे या साईडला, त्या साईडला. त्यांना सांगावं लागेल ना की तू माझ्याकडे कुक करते म्हणून. आमची स्पेशल रिक्वायरमेंट ही होती की आम्हाला आमच्या कूलरमध्ये एकदम मोठा नाही, जसा ना का लंबा असतो कूलर, जो एका साईडने एकदम व्यवस्थित येऊन जातो. आणि आमच्या रूम मधला एक कॉर्नर आहे जो असा परफेक्ट तो कूलरसाठीच ठेवलेला आहे. ती जागा तेव्हापासून खाली आहे आणि आज ती जागा भरणार आहे. सो आम्हाला तो फायनली भेटलेला आहे. सो आता आम्ही तो तुमच्या सोबत अनपॅक करूया. चालेल, चला घेऊन ये. खाली खूप भारी आहे. चेतन जा लेके हो हलका आहे भाई. म्हणून तर आपण चॉईस केलंय की याला असं नेऊ शकतो मी, किंवा याला असं नेऊ शकतो, किंवा याला असं नेऊ शकतो. यार चेतन लागलं यार मला. हो खरं काय खोटं? हलका आहे ना भाई. कुठे पण जाऊन शिवानी तुझ्यापेक्षा पण हलका आहे. माझ्यापेक्षा हलका. मला वाटलं की सगळ्यात हलकी गोष्ट माझ्या लाईफ मध्ये तूच असणार आहे वेट वाईज. हा सोड. अरे खूप हलका आहे. अच्छा ठीक आहे. तुला आता गरज नाहीये स्क्रीन मध्ये यायची. आम्ही दोघं ठीक आहे, आम्ही काफी कोण टाकेल तुला. सो हा आम्ही जो बोलवला आहे तो कुठल्या कंपनीचा शिवानी? फास्ट्रॉन कंपनीचा आम्ही कूलर बोलवलेला आहे. सो हा आहे आम्ही ऑर्डर. शिवानी एवढा आहे, शिवानीची हाईट एवढी आहे. तिने आता हिल्स घातले म्हणून ती थोडीशी हाईट वाढलेली आहे. एवढी हाईट तुम्ही बोलत आहे, माझे हिल्स नाही आहे, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, बस. सो त्याची हाईट आहे शिवानी एवढी. शिवानी एवढी नाही, शिवानीच्या खांदा एवढी. ठीक आहे. सो एकदम परफेक्ट. आणि आमच्या घराचा तो कॉर्नर दाखवते, तो हा कॉर्नर आहे. ठीक आहे, इथे राहील तो. आणि इथनं म्हणजे तुम्ही जर बघाल ते आमच्या आम्ही जिथे बसतो ना, म्हणजे सोफा वगैरे, तिथे एकदम बढिया जाईल. सो मला ना आम्हाला म्हणजे हा कूलर एकदम बेस्ट वाटलेला आहे आतापर्यंतचा. येस, कारण की तो असा लंबा आहे आणि तो बसमा आवडतोय. ठीक आहे, चला अनपॅक करूया. लेट्स डू इट. चलो लेट्स डू इट. पण कूलर अनपॅक करायच्या आधी मला असं वाटतं की शिवानी थोडीशी हेअर कट पण करायला पाहिजे, कारण की केस खूप जास्ती वाढले आहेत का? कापू दे ना. नको यार, नको प्लीज, नको ना करू प्लीज. मला एक जरी केस कापला ना बेटा तू फालतू बना. हा एक छान नाही दिसत. हा कापतो. बरं ठीक आहे.
ओके सो रेडी लेट्स डू इट. रेडी का शिवानी रेडी का येस 100% रेडी. तू या साईडने ना कूलरच्या फास्ट ट्रॉन सॉरी किती वेळ लागत आहे याला पकड एक पकड box पकड खोलायला. वरती पकड ए थांब 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 याच्यामध्ये गोष्टी आरामात काढ. नाईस. मला वाटतं हे स्टँड असणार बॉटल्स आय थिंक हे पाणी टाकायला असेल. हे स्टँड असणार. हे आहे आमच्या कूलरचं स्टँड छोटूस. पकड पकड लवकर लवकर ना. आणि हे ठेव खाली ठेव. हे घे. बढिया एकदम बढिया. किती छोटं आहे बघा. थोडं जवळून दाखव ना तर कळेल. ते बघ कर तू कर असाच कर. मला एवढी गरमी होते जी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. मी समर इथे एवढं असं काढलेलं आहे की आणि आम्ही एकतर टॉप फ्लोअरला राहतो. टॉप फ्लोअरला एवढी गरमी का दिवस म्हणजे असं आम्ही असं वाटायचं की यार हॉलमध्ये टीव्ही एवढा मोठा असून पण आम्ही बेडरूममध्ये बसायचो कारण की लॅपटॉपवर सगळं बघायचो कारण की एसी बेडरूम मध्ये. आणि आम्ही तेव्हा सर्च करत होतो पण आम्हाला भेटला कॉम्पॅक्ट नाही भेटला. आम्ही लोकल शॉप पण बघितले आम्हाला नाही भेटला. लोकल शॉप पण आम्ही जाऊन फिरलो तिथे एकदम मोठे आहे. असं पाहिजे होतं की आम्ही 12ही महिने एकदम छोटं म्हणजे कसं घरात तो एका कोपऱ्यात राहील ना तरी पण माहिती नाही पडणार की बाबा काय कूलर वगैरे आहे. फायनली मला वाटतं शिवानी हे ना स्टँडिंग एसी आहे कूलर नाही. राईट यार. येस. चलो सीझर दे मला पटकन कापतो याला. शिवानीला आरामात. हे जे बबल्स आहे काही झालं हे जर बबल्स आहे शिवानीसाठी ठेवावं लागणार आहे कारण की ती मग असं फोडत बसेल तिच्या टाइमपाससाठी असं काय शिव. तो हा आहे फायनल लुक. हा किती हुशार आहे ना. हा ना कूलर घेऊन उभा आहे आणि मला कचरा उचलायला म्हणजे हा कचरा मी उचलताय. कचरावाल्याने कचरा उचलायला पाहिजे. आणि हे सगळं भैया ठेवत आहे. भैया येऊ टॉप शिवानी हे तर तू दाखवलंच नाही. ओ येस रिमोट आहे गाईज. याला रिमोट म्हणजे तुम्ही सोफ्यावर बसले असाल ना आणि तुम्हाला लावायचं आहे कूलर तर उठायची काही गरज नाही आहे. तिथनं तुम्ही मला वाटतं हे ना याला कूलर नाही याला मला असं वाटतं की एसीच म्हणायला पाहिजे आपण. त्याचं नाव करून टाकलं पाहिजे एसी. येस चलो लेट्स डू. मला असं वाटतं आता थोडंसं आपल्याला याला पहिले स्टँड लावायला पाहिजे. येस स्टँड लावायला पाहिजे. आणि तुला माहितीये का हे बघ हे थोडंसं फिरत आहे. हे बघ हे असं हा हे ते तुझ्या एअर वगैरे तुला कुठे पाहिजे तशासाठी ना. हा यार एअर वगैरे म्हणजे ते तुम्ही तसं ॲडजस्ट पण करू शकता. बढिया. याच्यामध्ये या रिमोटमध्ये पण बऱ्यापैकी फीचर्स आहे. स्पीड आहे विंग आहे टायमिंग पण आहे आणि पूल पण तुम्ही सेट करू शकता. ऐक ना आणि विंड पण आहे. घे स्टँड घे पटकन. अय भैया जल्दी लो भैया. ऐक ना याला हे आहे बघ त्याच्यामध्ये हे असेल काय हे नट आहे. ह्याच्यामध्ये मला दिसले होते. बघू मला असं वाटतं एक जण आता पकडून खायला पाहिजे. ऑलमोस्ट सेटअप झालेला आहे. सेटअप खूप जास्त इझी आहे. स्टँडला तुम्हाला फक्त नटा लावायचे 2 आणि हे स्टँड असं 4 सॉरी असं फसवायचं आणि इथे पण तुम्हाला असं नट लावायचे बोल्ट. इथे 4 इथे 1 2 3 4 3 4. आम्हाला आमच्याकडे पेचकस दिसत नाही तर आम्ही याने चमच्याने करतोय. जुगाडू इंडियन्स. चल लवकर यार चेतन गरमी होत आहे. कूलर आला तर लगेच तुला गरमी व्हायला लागली नाही का. येस. दुसरा झाला हो दुसरा म्हणते. सो गाईज आमचा कूलर झाला आहे रेडी. थोडा पुढे घ्यायचा का. सो गाईज हा आहे आमचा कूलरचा फुल लुक. आणि आता चेतन तुम्हाला थोडं एक्सप्लेनेशन देईल की कसं काय ह्याचे फीचर्स आहेत. जसं तुम्हाला सांगितलं आम्ही लुकपर्यंत काही प्रॉब्लेमच नाही. ब्लॅक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन एकदम भारी वाटत आहे. कॉम्पॅक्ट वाटत आहे. स्लीक वाटत आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळे इथे डिस्प्ले पॅनल दिलेलं आहे. ठीक आहे हे तुम्हाला मी ऑन करून दाखवेलच. याच्यावरती तुम्हाला आईस पॅक टाकायला हे 4 बॉटल्स दिल्या आणि तिथे जागा पण दिली आहेत. सो बेसिकली याचा यूज असा आहे की याच्यामध्ये तुम्ही पाणी टाका. आतमध्ये पाणी टाकल्यानंतर हे तुम्हाला ॲज अ आईस पॅक काम करेल. आणि हे रियुजेबल पण आहे. याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकल्यावर परत तुम्ही फ्रीज करू शकता. आणि इथे ठेवलं की हां ओके. आणि याच्या मागे शिवानी इकडे दाखव हे दिलेलं आहे वॉटर इनलेट. इथे तुम्हाला पाणी टाकावं लागेल गाईस.
हे कूलर मध्ये जाणार वॉटर पाणी. इनलेट पण म्हणजे वॉटरचं टँक यायचं ते पण इनफ आहे. ठीक हा, आहे. enough. सो मला वाटते तुम्हाला एक फुल नाईट जर तुम्ही चालवला ना तर कूलर एकदम प्रॉपरली होईल तुमचा. येस. आता आपण चालू करूया. सो असा हा डिस्प्ले आहे इथे. इथे ऑन आणि ऑफचं बटन दिलेलं आहे. ओके. त्यानंतर इथे बटन्स दाखवते काही. सो इथे हे सगळे बटन्स दिलेले आहे. टाईप, कोल्ड, टायमर, शेक, स्पीड आणि ऑन अँड ऑफ. तो आता चेतननी केला आहे ऑन, मी करते ऑफ आणि परत एकदा ऑन. सो हा झालेला आहे ऑन. त्यानंतर एक एक हे दाखव. याच्यामध्ये टाईप आहे. टाईपमध्ये तुमचं त्यानंतर स्लीपमध्ये मला वाटतं की हा आवाज कमी करेल. राईट. ते तर आपण यूज केल्यावर बघू आता. हां राईट. स्लीप आहे. टाईप नॉर्मल आहे. नॅचरल आहे आणि नॉर्मल आहे. ठीक आहे. नॅचरल आहे. सॉरी न्यूट्रल बोलली होती मी. ओके. ह्याच्यामध्ये ना मला कूल वाटलं एकदम. आता कूलर चालू झालाय बाय द वे. ठीक आहे. Okay. तुम्ही बघू बिलकुल शकता आवाज की नाहीये आवाज यार. बिलकुलच नाहीये. मला असं वाटलं की ऑफ आहे पण आता कूलर चालू झालाय. इथे एअर फ्लो बघू शकते शिवानी तू बघ. आणि याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेलं आहे शेक. ओ नाईस. रोटेट होतोय हा. म्हणजे शिवानी या कॉर्नरला बसली आणि मी त्या कॉर्नरला बसलो तर यामध्ये दोघांना पण हवा देणार. एवढं माझ्या दूर दूर का बसायचं काय बसशील? तुला? तू माझ्या दूर का तेच बसशील? मी म्हणत होते की तुला दूर का बसायचंय. ओके. सो हे झालं कूल. आय थिंक आपण कूलिंग मोड पण सेट करू शकतो. आता शेक बंद करूया आपण. हां. आता कूल हे काय कूलचं वाढत आहे Cool. कमी होत आहे. नाही हे कूल आहे ना आणि याच्यामध्ये स्पीड पण दिलेलं आहे बघ. लो, मीडियम, हाय. ओके. त्याच्यामध्ये हाय मध्ये बघ कसा आवाज येतोय आता. हां. आणि म्हणजे फ्लोचा आवाज येतो बेसिकली. असं वाटतं की Yes. दनादन हवा येत आहे म्हणून. ठीक आहे. येस. सो दिस इज. आणि मेन म्हणजे आता आपण काय करू माहिती आहे का कॉर्नर मध्ये ठेवू. येस. आणि जागेवर ठेवू आणि मला वाटतं आपण पहिले पाणी भरायला पाहिजे कूलरमध्ये. यूज करू आता आपण. येस. सो पाणी भरायचं आणि ते पाणी गरम भरायचं तू भरायचं. म्हणजे तुम्ही रिमोटनी पण आता control चालू करू कर. आता चालू झालंय. शकता. आणि मेन म्हणजे तुम्ही रिमोटनी पण कंट्रोल करू शकता गाईज. इथे बसून आहे माझा कूलर इकडे. त्याला ऑन केलं झाला ऑन. त्याला म्हटलं स्पीड वाढवली पठ्ठ्याने स्पीड. हाय करून टाकलं डायरेक्ट. किती हुशार आहे यार. किती हुशार आहे. अरे सो रिमोटनी ऑपरेट करून. येस. याच्यामध्ये टायमर पण आहे. एक्झॅक्टली तुम्ही टायमर पण लावू शकता. टायमिंग 1, 2, 3 तास, 1 तास काय काय तुम्हाला पाहिजे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. बघ. परफेक्ट. थोडं मला वाटतं इकडे करायला पाहिजे थोडंसं. कसं? सोफ्यावर आहे ना थोडं या साईडला कर तू. अरे हे तर फिरतं ना. हे असं आपण हे करू तर फिरतं. आपण बट यार तू बघ म्हणजे एवढीशी जागा लागली आहे त्याला. म्हणजे मी इथे एक मला घ्यायची होती ना रॅक ती पण मी ठेवू शकते त्याच्या बाजूनी. हा आरामात राहील. आणि आता आपण हा चालू करूया विथ रिमोट. बसून करशील ना एकदम. आता बघा तुला दाखवतो स्टाईल दाखवतो. ओके. पॉवर ऑन. शिवानी एक सेकंड थांब. आमच्या घरी अजून एक सदस्य ऍड झालेला आहे प्रोडक्टमध्ये. खूप छान कॉर्नर दिसून राहिला आता. शिवानी एकदम बढिया दिसत आहे. येस. हा थोडंसं ना इथे कर्टन्स वगैरे व्यवस्थित जर ठेवले ना आपण म्हणजे फुल अस्थेटिकपणा. हा शिव फायनली यार शिवानी फायनली कूलर आपण पूर्ण एक समर पूर्ण विदाउट कूलर काढलाय. पण आता फायनली घेतलाय नाही का. आता सगळ्यात जास्त गरज होती यार. कारण की आता थोडं वातावरण ह्युमिड आणि कसं तरी वेगळंच होतं. सो हा असं दिसतं आहे आमचा कॉर्नर. तर आता आम्ही हॉलमध्ये पण टीव्ही बघू शकतो. आपल्याला झोप पण कूलर लागले नाही की तुझी झोप चालू झालेली आहे आता. ओके. सो आता रिमोटनी चालू करूया. केलाय ऑन. आम्ही हे कर झूम करतोय. हा कर चेंज तू. आता मी वाढवते. हवा येत आहे बघा. आता मी स्पीड वाढवते. ठीक आहे. आणि ह्याला मी करते मजे में लाईफ चालू आहे. आता हा झालेला आहे स्विंगचा स्टार्ट. तुम्हाला दिसत आहे स्विंग तिकडे गेलेला आहे. आणि मग हा आता पूर्ण इकडे स्विंग करतो. जवळ जाऊन दाखव ना चेतन. एवढं दुरून का जात आहे. पण बढिया वाटतं ना कॉर्नरला. हा शिव विंड हे कशासाठी आहे. कॉर्नरला ते एकदम बढिया वाटत आहे. म्हणजे मी इथे बसून मस्त आरामात. आता आपल्याला टीव्ही हॉलमध्ये पण बघता येणार. स्विंग बंद. नाईस. तुला हवा येते का. थोडंसं हो मला हवा येत आहे. चला आता मी पण इथे बसतो शिवानी जवळ. सो आता आम्ही दोघंही या कूलरची थोडी थंड हवेची एकदम मजा घेऊ नये का. येस. आणि आमचं जेवण बाकी आहे तर आम्ही जेवण पण करू आता मस्त थंड हवामध्ये.
खूप बेस्ट वाटला. सो तुम्हाला जर ही लिंक या कूलरची लिंक पाहिजे असेल तर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू. नक्की चेकआउट करा आणि बघा. सो फायनली मित्रांनो आमच्याकडे झालेला आहे कूलर ॲड. आणि नेक्स्ट प्रोडक्ट काय ॲड होणार हे तुम्हाला नंतर माहिती पडणार. जर तो प्रोडक्ट ॲड झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की याचा पण प्रोडक्ट रिव्ह्यू शेअर करायला पाहिजे तर आम्ही नक्कीच तुमच्याकडे व्हिडिओ बनवू. येस. आता हा तर आम्हाला सगळ्यात बेस्ट वाटला आहे आणि आम्ही आता मस्त तिथे ठेवून आमचा जो कॉर्नर फुल झालेला आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कमेंटमध्ये की तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला आणि असेच आम्ही ब्लॉग घेऊन येत राहू तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. कीप फॉलो करा, वॉचिंग, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. येस आणि सपोर्ट करा. येस. चलो बाय बाय. आता आम्ही करतो जेवण. बाय.